घंटाकडे आपण पाहता आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। E20 इंधन धोरणावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। मुंबईतील टिळक भवन येथे माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी आरोप केला की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाचा फायदा काही निवडक लोकांना झाला असून सामान्य वाहन चालकांना मात्र अतिरिक्त खर्च आणि वाहनांच्या समस्यांना सामोरे जावं लागतंय। E20 धोरण 2030 मध्ये लागू करण्याचे नियोजन असताना ते घाईघाईने लागू करण्यात आल्याचा दावा सपकाळ यांनी केलाय। तसेच पेट्रोलमध्ये इथेनॉलऐवजी पाणी मिसळण्याच्या तक्रारींचा उल्लेख करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। या कथित गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागावी असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सपकाळ यांनी राजकीय भाष्य केलंय। फडणवीस यांना दिल्लीत मोठी जबाबदारी देण्याची तयारी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे। E20 हा निर्णय जो आहे हा 2030 ला लागू होणं अपेक्षित होतं, मात्र काही स्वतःच्या हितसंबंधी सरकारमधील लोकांना लाभ देण्याकरता त्याची घाई गडबडीमध्ये हा निर्णय कुठेतरी घेण्यात आला आणि इथेनॉलच्या ऐवजी थेट पेट्रोल डिझेलमध्ये पाणी मिसळलं गेलं, अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारी या समोर येत आहेत। मुळात टेक्निकली बाब न पडताळता जो आखाती देशांमध्ये असणारी जी इंधनाची एकंदरीत टंचाईची परिस्थिती आहे त्याचा फायदा घेण्याकरता गडकरी, टोलकरी, मोदी, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी एक स्कॅन्डल केलं आणि त्या स्कॅन्डलचा पर्दाफाश हा झाला पाहिजे। गडकरी यांनी राजीनामा कुठल्याही परिस्थितीत दिला पाहिजे। त्यांच्यामुळे अनेक वाहनं जी आहेत ती खराब झालेली आहे, कारण इथेनॉलची वकिली करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नितीन गडकरी होते, आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। याच्यातले दलाल कोण आहे हे आज बोलणं थोडं घाईचं होईल, मात्र लवकरच याचे दलाल कोण आहे त्याचा देखील पडदा आम्ही फाश केल्याशिवाय राहणार नाही। आणि एवढ्या वाहनधारकांना नाहक त्रास झाला, नवे तर पेट्रोलच्या किमतीत पाणी विकलं, ही एवढी मोठी फसवणूक झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी देशवासियांची माफी मागितली पाहिजे। नागपुरात E20 पेट्रोल विरोधातील आंदोलन तीव्र झालंय। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाजवळ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। महाल परिसरातील चिटणीस पार्क येथील देवडिया भवनासमोर मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी E20 पेट्रोल धोरणाविरोधात घोषणाबाजी केली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तैनात पोलिसांनी बॅरिकेडिंग करत आंदोलकांना रोखलं। काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेत कोतवाली पोलीस ठाण्यात नेलं। युवक काँग्रेसने आरोप केलाय की E20 पेट्रोलमुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतोय। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण केलं जात असेल तर पेट्रोलच्या किमतीतही कपात करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून देशभरात राजकीय वातावरण तापलं असून विविध पक्षांकडून या धोरणाचा विरोध करत ग्राहकांना पर्यायी पेट्रोल उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे। जिस तरीके से नितिन गडकरी जी ने पूरे देश के लोगों को E20 का पेट्रोल बेचने के नाम पर खुद के जेब में हज़ारों करोड़ रुपए भरे हैं और पूरे तरीके से भ्रष्टाचार करके, अगर इसे स्कैम नहीं कहेंगे तो क्या कहेंगे, जहाँ पर आप कहते हैं कि हम आपको 15 रुपये 20 रुपये पेट्रोल देंगे और उसके बाद आप हमको शुद्ध पेट्रोल जो है वो 170 रुपये में देते हैं। ऐसे लोगों का विरोध करने के लिए आज युवक कांग्रेस मैदान में आई है और नितिन गडकरी जी का इस्तीफा मांग रही है। E20 का हमें विरोध नहीं है, लेकिन E20 ज़बरदस्ती खरीदने लगा रही है ये सरकार हमको, और इसी का विरोध करने के लिए आज हम आए हैं ज़मीन पर।
राज्यातील काही महिला लोकप्रतिनिधींशी संबंधित आक्षेपार्ह ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CIDकडे सोपवावा अशी मागणी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या डॉक्टर नीलम गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। या प्रकरणात केवळ ऑडिओ प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई न करता ऑडिओचा मूळ स्रोत, डिजिटल डेटाचा उगम आणि या संपूर्ण प्रकरणातील संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच हे ऑडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत का याचीही तपासणी करण्याची गरज असल्याचं डॉक्टर गोरे यांनी म्हटलंय। महिलांचा सन्मान आणि सुरक्षिततेशी संबंधित या प्रकरणात राज्य शासनाने तातडीने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासाठी निवासस्थानाची मागणी करण्यात आली होती, मात्र अद्यापही निवासस्थान उपलब्ध झालं नसल्याची माहिती समोर आली आहे। बंगला नको, मात्र निवासस्थान मिळाल्यास नागरिकांच्या कामासाठी अधिक वेळ देता येईल अशी भूमिका व्यक्त करण्यात आली। दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून अधिकारी, सभापती, विरोधी पक्षनेते आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वाहन खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय, मात्र या प्रस्तावातून कोणत्याही प्रकारची पैशांची उधळपट्टी करण्याचा महापालिकेचा हेतू नसल्याचं उपमहापौर संजय घाडी यांनी स्पष्ट केले आणि त्यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी पाहूयात। मुंबईतील रस्त्यांमुळे परेशान असल्यामुळे मुंबई जवळील बंगला देण्यात यावा अशी मागणी उपमहापौर संजय घाडी यांनी केली होती, मात्र तो बंगला आता दुसऱ्यांना देण्यात आलेला आहे, दुसऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। त्यावर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहे उपमहापौर संजय घाडी। तुम्ही मागणी केली होती आयुक्तांकडे, मात्र ती मागणी कुठेतरी फेटाळून दुसऱ्या अधिकाऱ्यांना ते बंगला देण्यात आलेला आहे। तुम्हाला यावर काय वाटतं? नाही, हा प्रशासनाचा निर्णय आहे। जो बंगला रिक्त होता तो आमच्या अतिरिक्त आयुक्त जोशी मॅडम ज्यांची बदली झाली त्या तिथे राहत होत्या आणि त्यांनी तिथून त्यांची बदली झाल्याच्या नंतर हा बंगला रिक्त होता आणि तो आपण मागणी केली होती आणि त्याच्यानंतर प्रशासनाने अतिरिक्त आयुक्त ढाकणे साहेब आहेत यांना तो बंगला अलॉट केला। त्यामुळे या विषयाला तिथेच आता फुल स्टॉप आला असं आपण म्हणू। या व्यतिरिक्त मी आयुक्त मॅडमनाही म्हटलं होतं की आपल्या जलविभागाचे काही बंगले असतील किंवा बंगल्याची गरज नाही, निवासस्थान असेल छोटे मोठे, तर उपमहापौर किंवा विरोधी पक्षनेते आणि त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी इथे पत्र दिलेलं आहे, तो विना खर्च करता मुंबई महानगरपालिकेचं हे निवासस्थान उपलब्ध होत असेल तर द्यायला काही हरकत नाही असं त्यांना आपण मागितलं होतं। कॅमेरामन अमरीश लाडसह संतोष मोरे, मुंबई। सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे। सणासुदीचा काळ जवळ येत असताना सराफा बाजारात तेजीचं वातावरण पाहायला मिळतंय। 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,44,210 रुपयांवर पोहोचलाय, तर 22 कॅरेट सोन्याचा दर अंदाजे 1,32,000 रुपयांवर आहे। दरम्यान चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदीचा भाव 2,18,000 रुपयांच्या पुढे गेलाय। वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारातील हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून राज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत। हवामान विभागाने कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात तुरळक ते जोरदार सरींचा अंदाज व्यक्त केलाय। हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 80% उंबरठ्यावर पोहोचल्याने दिलासादायक चित्र निर्माण झालं आहे। मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या दिग्दर्शन शैलीने ओळख निर्माण करणारे विदर्भातील युवा दिग्दर्शक प्रीतम SK पाटील सध्या चर्चेत आहे। अल्लाड पल्लाड या चित्रपटाच्या यशानंतर आता घबाडकुंड या हॉरर पटालाही मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। यवतमाळ सारख्या शहरातून आलेल्या प्रीतम पाटील यांनी शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज आणि विविध चित्रपटांमधून आपल्या दिग्दर्शनाचा ठसा उमटवला। अल्लाड पल्लाड आणि घबाडकुंड या सलग यशस्वी हॉरर पटामुळे त्यांची गणना नव्या दमाच्या यशस्वी दिग्दर्शकांमध्ये होऊ लागली आहे। घबाडकुंडच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला पहिले सिनेमॅटिक युनिव्हर्स देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून भय, रहस्य, ॲक्शन आणि भावनिकतेचा संगम असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय।
देशभरात उत्सुकता निर्माण करणारा जय हिंद जय सिंध अ लव्ह स्टोरी हा चित्रपट आता 4 प्रमुख भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून प्रेम, भावना आणि मानवी नात्यांची कथा देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सॅमी नानवाणी यांच्या सॅमीज एंटरटेनमेंट बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्रजित लंकेश यांनी केलंय. भाषेच्या सीमा ओलांडून प्रत्येक प्रेक्षकांशी जोडणारी कथा साकारण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलाय. दिग्दर्शक इंद्रजित लंकेश यांनी सांगितलं, ही केवळ एका भाषेपुरती मर्यादित कथा नसून चित्रपटातील भावना आणि संदेश सर्वांसाठी आहे. त्यामुळेच बहुभाषिक प्रदर्शनाचा निर्णय घेण्यात आलाय. या चित्रपटात महेश मांजरेकर, जयाप्रदा, झरीना वहाब, विक्रम कोचर, उपासना सिंग, राहुल देव, छाया कदम यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. गौरव धिंग्रा आणि अकेशा वत्स यांची जोडी या चित्रपटातील प्रेम, संघर्ष आणि भावनिक नात्यांचा प्रवास साकारताना दिसणार आहे. जय हिंद जय सिंध अ लव्ह स्टोरी हा चित्रपट ऑक्टोबर 2026 मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.